तिसऱ्या व्यक्तीने उगाच आता लुडबुड करू नये. स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी काल स्पष्ट केलेलं आहे की जो मसुदा त्यांच्या समोर आला किंवा जो जी.आर. त्यांच्या समोर आला त्याबाबत ते समाधानी आहे. अशा वेळेला त्याच्यामध्ये फुसपट काढून वाद निर्माण करून तेढ निर्माण करून कोणाला काय मिळणार? महाराष्ट्र या क्षणी शांत आहे, मुंबई शांत आहे, सर्व समाजामध्ये शांतता आहे. लोक पेढे अजूनही खात आहेत, खाऊ द्या. त्याच्यामध्ये हे नाही, त्याच्यामध्ये ते नाही, त्याच्यामध्ये पाहतील ना, नेते आहेत पुन्हा आंदोलन करू म्हणतायत, पण या क्षणी समाधानी असतील. तर मला स्पष्टपणे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं सांगायचं आहे, शिवसेनेच्या वतीनं सांगायचं आहे की सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये समेट झाल्यावर तो समेट कसा चुकीचा आहे, तो समेट कसा चुकीचा आहे याविषयी वारंवार काड्या करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. स्वतः जरांगे पाटील त्यांच्या गावाला पोचलेले आहेत. मी काल त्यांचं वक्तव्य सुद्धा ऐकलं. तर त्याच्यामध्ये आता उगाच ताणाताणी करण्यात अर्थ नाही. महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यामध्ये होतं. ओबीसी समाज सुद्धा त्यांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे तोही समाधानी दिसतोय, मराठा समाज समाधानी दिसतोय. मग आता आपण कशा करता त्याच्यावर चर्चा करून वातावरण बिघडवायचं? अजिबात या गोष्टी कोणी करू नये, आणि जे कोणी करत असतील त्यांनी महाराष्ट्राचं नुकसान करण्याचा विचार करू नये. पण राऊतसाहेब, आंदोलनादरम्यान आंदोलकांचे नेते किंवा राजकीय नेते यांच्याकडून वापरली गेलेली भाषा याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले किंवा वाद निर्माण झाले. या आंदोलनानंतरही जी भाषा केली जाते, विशेषतः काल जरांगे असं म्हणाले की जर आम्हाला मुंबईत येण्यापासून रोखलं असतं तर आम्ही वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांना धुवून काढलं. मग त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त करावं. मी कशा करता व्यक्त करू? व त्यांच्या पक्षाचे एवढे मोठे मोठे प्रवक्ते आहेत, वजनदार, जोरदार. हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, सरकारचा विषय आहे. त्याच्यामध्ये मी मत व्यक्त करावं आणि एक वेगळ्या दिशेला हा विषय न्यावा असं मला वाटत नाही. जर मुख्यमंत्र्यांवरती काही झालं असेल, कोणी बोलला असेल, तर त्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री उत्तर द्यायला समर्थ आहेत. पण मी वारंवार सांगतो, या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संयम हा वाखाणण्यासारखा आहे. त्याने कुठे चिडचिड केली नाही, कुठे आदळापट केली नाही. अनेक गोष्टी एक तटस्थपणे पाहताना मला असं वाटलं की अत्यंत संयमाने त्यांनी हा सगळा विषय हाताळला आणि त्यासाठी ते कौतुकास पात्र आहे. नाही, पण या सगळ्या जी.आर.वर किंवा या सगळ्या आंदोलनावर काढलेल्या तोडग्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतात की एका जी.आर.ने सगळ्या मागण्या काही पूर्ण होणार नाही, टप्प्याटप्प्याने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात. आता ह्या कोण काय म्हणते त्याच्यावरती काही चर्चा करण्यात अर्थ नाही. स्वतः मराठा समाजाचे नेते जर समाधानी आहेत तर ह्यांनी कशा करता बोलावं? कुणीच बोलू नये. आंदोलन संपलेलं आहे, आंदोलन मागे घेतलेलं आहे आणि सर्व शंकांचं निरसन झाल्यावर ते आंदोलन मागे घेतलेलं आहे. आता उपमुख्यमंत्री काय म्हणतायत, मंत्री काय बोलतायत, इतर नेते काय बोलतायत, त्यात पडणं मला आता महाराष्ट्राच्या हिताचं वाटत नाही. काल तुम्ही मुरली देवरांच्या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त केली. तुमच्या प्रतिक्रियेनंतर त्यांनीही खुलासा केलेला आहे आणि त्यांनीही सारवासारव केलेली. आज सामनाचा अग्रलेखही त्यावर आहे. तर काय म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे का? काय म्हणायचं आहे, मिलिंद देवरा यांनी त्यांच्या पत्रात म्हटलंय की दक्षिण मुंबईमध्ये श्रमिकांना, कष्टकऱ्यांना येऊ देऊ नका. दक्षिण मुंबईत साऊथ बॉम्बे म्हणतात त्याला, सोबो, बरं का, श्रीमंतांचं सोबो. त्यात गिरणगाव सुद्धा येतो, गिरगाव येतं, सगळं काय येतं. म्हणजे श्रमिक, कष्टकरी, शोषित, पीडित, अन्यायग्रस्तांना
मंत्रालयाच्या आसपास फिरकू देऊ नका. हे सगळे मराठी लोक असतात, आंदोलन करणारे. शिक्षक असतात, कामगार असतात, गिरणी कामगार असतात, बरं का. ह्याच्यामध्ये कोणीही अडाणी अंबानींची मुलं नसतात किंवा देवरांच्या घरातलं कोणी नसतं. पेडर रोड, कारमायकल रोड, नेपेन्सी रोडवर राहणारे कोणी नसतात. तर त्यांना येऊ देऊ नका. या भागामध्ये अशा प्रकारचं पत्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा खासदार मुख्यमंत्र्यांना पाठवतो. हे यांचं मराठी प्रेम, ही यांची मराठी अस्मिता. ह्याच्यावरती जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि अमित शहाचा जो पक्ष आहे शिंदे गट, त्यांनी मत व्यक्त केलं असतं तर आम्हाला आनंद झाला. खरं म्हणजे अशा खासदाराची हकलपट्टी करायला पाहिजे, पण त्याच्यावर त्यांचं मत व्यक्त केलं नाही. हे पत्र त्यांनी का लिहिलं तर मनोज जरांगे यांच्याबरोबर त्यांच्या आंदोलनाचं समर्थन करण्यासाठी जे हजारो मराठी लोक आले, त्यांचा त्रास त्यांना झाला. आता आमचे मनोज जरांगेजी म्हणतात की एकनाथ शिंदे हा भला माणूस आहे, बिचारा आहे, पण त्या बिचारा माणसाच्या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे. ते बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं मत मागतात. आमची शिवसेना खरी असं ढोंग करतात. मराठी माणसाची मुंबई आहे, तो कुठे जाऊ शकतो न्यायी हक्कासाठी त्याच्या, हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार या भल्या माणसाला आठवला नाही का? कोण? मिलिंद देवरा. मिलिंद देवराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं. दक्षिण मुंबईमध्ये श्रमिक आणि शोषितांनी मराठी माणसाने येऊ नये, त्याच दक्षिण मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक आहे आणि त्याच दक्षिण मुंबईमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा लढा झाला आणि 105 हुतात्म्यापैकी बहुसंख्य हुतात्मे त्याच दक्षिण मुंबईत मारले गेले. आणि आमचा हा भला माणूस तथाकथित त्याच्यावर अजून काही बोललेला नाहीये. कोणाला घाबरतोय? अमित शहाना घाबरतोय? कोणाला घाबरतोय? कोणाला हा माणूस, भला माणूस अमित शहाना घाबरतोय का? की मराठी माणसाची बाजू घेतली तर अमित शहाना काय वाटेल? असं काय आहे का? तर सांगा आम्हाला.